आता हरित क्रांतीकडून सदा हरित क्रांतीकडे जाण्याची एक करिअरची नवी दिशा ही बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी आता उघडत आहे. भारताच्या GDPचा सर्वात मोठा वाटा हा म्हणजे जवळजवळ आता 70% स्पर्श करण्याच्या बेतात असलेला हा सेवा क्षेत्राचा आहे. या सेवा क्षेत्रामध्ये जात असताना जे आपल्याला लक्षात घ्यायचे ते हे आहे की ज्या ज्या वेळेला ऑटोमेशन होतं, ज्याचा मशेलकर सरांनी उल्लेख केला, तर ऑटोमेशन ही एक अपरिहार्यता आहे. मनुष्य हा एक टूल मेकिंग ॲनिमल आहे. तो सतत नवीन 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 अशी अवजारं बनवत राहतो आणि आता ती तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने सुद्धा तो तयार करतो आणि आपल्याला ज्याची कल्पनाही करता येणार नाही अशा करामती आता तो करून दाखवतो. ही जी ऑटोमेशनची देणगी आहे त्यामुळे आपली शारीरिक श्रमातून, कमी प्रतीच्या बौद्धिक श्रमातून आपली हळूहळू मुक्तता होत आहे. परंतु जगाचा इतिहास आपल्याला असं सांगतो की ज्या ज्या वेळेला ऑटोमेशन येतं त्या वेळेला जगामध्ये त्याच्याविषयी चिंता निर्माण होते की अरे आपले जॉब जाणार. ज्यावेळेला कम्प्युटर येणार होते त्यावेळेस जगामध्ये, प्रगत जगामध्ये एवढी घबराट होती की बापरे आपले सगळ्यांचे जॉब जातील. प्रत्यक्षात जर आपण इतिहासाचा नीट वेध घेतला तर आपल्याला एक आश्वासक असं सूत्र सापडतं आणि ते आपण मनाशी खूणगाठ बांधली पाहिजे. ते सूत्र नीट समजावून घेतलं पाहिजे. कारण तुमची जी पिढी आहे ती अशी एक पिढी आहे की जी तंत्रज्ञानाचा अफाट वेग बघणार आहे. मग अशा पिढीने तंत्रज्ञानाचा आणि आपल्या करिअरचा, त्याच्यातून संभाव्य बेकारीचा नक्की अन्वयार्थ कसा लावायचा, तर ते सूत्र असं आहे की ज्या ज्या वेळेला एखादं ऑटोमेशन होतं त्यावेळेला ते ऑटोमेशन आपल्या प्रभाव क्षेत्रातली जे जॉब्स असतात ते खाऊन टाकतं. तुम्हाला आता चेक लिहिण्याची गरज नसते, तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नसते. बँका तुम्हाला सांगतात की तुम्ही कृपा करून बँकेत येऊ नका, बाकी सगळं करा वगैरे वगैरे. पण ज्या एका परिघावर हे ऑटोमेशन स्थिरावतं, काही काळासाठी स्थिरावतं, त्या परिघावर ते प्रचंड मोठ्या सेवा क्षेत्राला जन्म देतं आणि त्या सेवा क्षेत्रांमध्ये माणसांना माणसांची गरज असते म्हणून त्याला सेवा क्षेत्र असं म्हणतात. माणसांना माणसांची गरज असते आणि म्हणून ते ऑटोमेशन सेवा क्षेत्रांमध्ये नव्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करतं. ऑटोमेशन काय होतं आहे याच्याविषयी सजग राहणं आणि ते ऑटोमेशन कुठल्या प्रचंड मोठ्या सेवा क्षेत्राला जन्म देतं आहे ते समजून घेणं आणि त्या दिशेने आपल्या करिअरची रचना करणं, त्या दिशेने त्या करिअरचं प्लॅनिंग करणं हे आपल्यासाठी आवश्यक असतं. करिअर्स अनेक, पण त्याचं प्रवेशद्वार एक आणि ते म्हणजे डिजिटल लिटरसी. मी MSCIT हा कोर्स चालवतो म्हणून मी हे आपल्याला सांगत नाही, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची साक्षरता, डिजिटल तंत्रज्ञानाची साक्षरता. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व. अगदी सुरुवात करताना आपल्याकडे प्रभुत्व नसतं, हरकत नाही. लिसनिंग, स्पीकिंग, कॉन्व्हर्सिंग, परस्पर संवाद, रीडिंग, रायटिंग आणि ग्रामर ही ती 6 कौशल्य आहेत. या प्रत्येक कौशल्याची 6-7 उपकौशल्य आहेत किंवा पोट कौशल्य आहेत. ही आपण मास्टर केलीच पाहिजे. आपण मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकलो म्हणून आपण मागे राहण्याचं काहीच कारण नाही. आणि तिसरी महत्त्वाची क्षमता जर तुम्हाला सर्व्हिसेस सेक्टरमध्ये जायचं असेल तर ती म्हणजे सॉफ्ट स्किल्स अँड सॉफ्ट स्किल्स. मृदू कौशल्य, स्वतःला समजून घेणं, इतरांना समजून घेणं आणि आपलं माणूस म्हणून जे पोटेन्शियल आहे ते सातत्याने विकसित करण्याचा प्रयत्न करणं. गोलमन आपल्याला असं सांगतात की EQ हा IQ जरी तुम्हाला वाढवता येत नसला तर EQ हा तुम्ही
तुमच्या स्वतःच्या परिश्रमाने अमर्याद वाढवत नेऊ शकता आणि तुमच्या सर्व IQ-मधल्या ज्या त्रुटी आहेत त्याच्यावर तुम्ही मात करू शकता. एकटा मी काहीतरी करून दाखवीन याचा जमाना संपलेला आहे. 20वें शतक हे असामान्य व्यक्तिमत्वांचं शतक होतं. त्यात गांधी, नेल्सन मंडेला असे मोठे असामान्य लोक झाले. 21वें शतक हे सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या लोकांच्या असामान्य अशा सामूहिक कृतींचं शतक असणार आहे. त्याच्यामुळे मला इतरांबरोबर सहकार्य करता आलं पाहिजे, कोलॅबरेशन करता आलं पाहिजे आणि माझ्यात ज्या त्रुटी आहेत त्या दुसऱ्यांच्या त्या क्षेत्रातल्या बलस्थानांनी मला माझ्यासाठी वापरता आल्या पाहिजे, माझ्या त्यांना देता आल्या पाहिजे. हृदयाचे जॉब जे आहेत, अंतःकरणाचे जे जॉब आहेत ते कोणीही हिरावून घेणार नाही हे लक्षात घ्या आणि त्याचा काळ आता येतो आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सेवा क्षेत्रामध्ये जर जायचं असेल की ज्याच्यामध्ये अफाट संधी आहेत तर त्यासाठी डिजिटल लिटरसी, इंग्रजी भाषेची आणि कुठल्याही भाषेची, खरं म्हणजे एका कुठल्या तरी भाषेवर चांगलं प्रभुत्व असणं आणि जगभरात आपल्याला जायचं आहे त्याच्यामुळे इंग्रजी भाषेमध्ये प्रभुत्व असणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे सॉफ्ट स्किल्स. तुमच्या हातात हा जो फोन आहे ह्याची किंमत तुम्ही कोणीही किती ग्रॅमचा फोन आहे ह्याच्यानी देत नाही, तर ह्याच्यामधून की कुठली कुठली फीचर्स मला मिळतात त्याच्यावरून तुम्ही देता. की हा मोबाईल फोन अगदी लहान मुलांना ज्यांना कुठलंही मॅन्युअल वाचता येत नाही अशांना सहज वाचता यावा याच्यासाठी जगातल्या बेस्ट ऑफ द सायकॉलॉजिस्ट, सोशॉलॉजिस्ट, युजर इंटरफेस डिझायनर्स, युजर एक्सपिरियन्स डिझायनर्स आणि कलावंत यांनी आपल्या समर्पित भावनेची पराकोटी केलेली आहे. आणि म्हणून आपण बघतो की घरोघर लहान मुलं मोठ्यांना हे तंत्रज्ञान कसं वापरायचं ते शिकवत असतात. अनेक संस्कृती जगामध्ये आहेत ज्या सौदी अरेबियासारख्या अरब जगामध्ये आम्ही काम करतो, आमची मोठी कंपनी आम्ही तिथे चालवतो. तिकडचे लोक उजवीकडून डावीकडे वाचतात, आम्ही डावीकडून उजवीकडे जातो. त्यांच्याकडच्या वर्डमधला फाईल मेन्यू उजवीकडे असतो, आम्हाला धक्काच बसतो. पण युजर इंटरफेसची काय कमाल आहे की त्यांनाही ते सहज वापरता येतं, आम्हालाही ते सहज वापरता येतं. ही जी गोष्ट आहे आपल्या ग्राहकाप्रती समर्पित भावना आणि ग्राहक कधीही चूक करत नाही हे मनाशी खूणगाठ बांधणं ही सर्व्हिसेस सेक्टरमध्ये जाण्याची सर्वात मोठी एक मानसिकता आहे. आपल्याला सेवा क्षेत्रामध्ये प्रचंड करिअर्सच्या संधी आहेत. मी अगदी थोडक्यात तुम्हाला काही संधींचा उल्लेख करीन. एक म्हणजे की बँकिंग, फिनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स. मी नंतर याच्या आकडेवारीमध्ये पण जाईन. हेल्थकेअर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, भविष्यकाळातली शहरं. याचा आत्ता स्मार्ट सिटीज असा उल्लेख होतो, पण मला असं वाटतं ती स्मार्ट अँड वाईज सिटीज अशाकडे आपला प्रवास व्हावा लागेल. नेक्स्ट जनरेशन सिटीज, मीडिया अँड एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स सर्व्हिसेस, टेलिकॉम, लॉजिस्टिक्स, रिटेल आणि ई कॉमर्स सर्वात महत्त्वाचं क्षेत्र, एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेस, एनर्जी सर्व्हिसेस, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी. आपल्या भारताचा जो एकंदर GDP आहे त्याचा 10% जो वाटा आहे तो टुरिझम, ट्रॅव्हल अँड टुरिझमचा आहे, लक्षात ठेवा, आणि हॉस्पिटॅलिटी. वेलनेस, फॅसिलिटी मॅनेजमेंट, एक्झिबिशन्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे वगैरे बरेच क्षेत्र आहेत. म्हणजे तुम्ही स्काय इज द लिमिट. आणि या सर्व्हिसेस सेक्टरमध्ये जात असताना आता अगदी एक छोटासा उल्लेख मी करीन की रिटेल सेगमेंट. रिटेल सेगमेंट हा आज तरी एक लीडिंग सेगमेंट आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. कारण रिटेल सेगमेंटमध्ये भारतामध्ये तुम्ही आता बरोबर जे 12वी पास झाले आहेत तर ते 2022 साली 3 वर्षाची डिग्री प्रोग्रॅम कंप्लीट करणार आहेत. 2022 साली भारतामध्ये रिटेल क्षेत्रामध्ये 5,60,00,000 जॉब्स असणार आहेत. आणि जसे तुम्ही 22कडे जाल त्याच्यात जवळजवळ 1 कोटी जॉब्सची भर पडणार आहे. एज्युकेशन सेक्टरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांची आणि त्याच्याशी संलग्न इतर सेवांची गरज निर्माण होत असल्यामुळे
त्यावेळेला जवळजवळ 30 लाख ॲडिशनल जॉब्स, असे कितीतरी जॉब्स मी तुम्हाला सर्व्हिसेस सेक्टर्समध्ये सांगू शकेन. आता शेवटचा मुद्दा करून मी थांबणार आहे, आणि ते म्हणजे मग मी या सर्व्हिस सेक्टरसाठी कसं तयार व्हायचं. तर अनेक अर्थशास्त्रातले तज्ज्ञ असं सांगतात की एखाद्या गोष्टीत तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणूक कराल तेवढे तुम्हाला परतावा जास्त मिळतो. दी अर्ली इनफ यू मेक इन्व्हेस्टमेंट्स, दी हायर आर दी पर्सेंटेजेस ऑफ रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे उदाहरणार्थ, जर आपण 0 ते 6 वर्षातल्या मुलांच्या अर्भकांपासून 6 वर्षापर्यंतच्या मुलांच्या न्यूट्रिशनमध्ये आणि हेल्थमध्ये आणि शिक्षणामध्ये जर आपण निवेश केला तर आपल्या देशाला 13 ते 18% रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट मिळू शकतो. प्रोफेसर जे हेकमन, नोबेल लॉरिएट इन इकॉनॉमिक्स इन द इयर 2000. असं का होतं? कारण तुम्ही ज्या वेळेला लवकर इन्व्हेस्टमेंट करता त्या मुलांची निकोप वाढ होईल असं बघता, त्यावेळी तुमच्या देशाला तुरुंग कमी लागतात. तसंच आपण जर आपल्या ह्या करिअरमध्ये लवकर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला जास्त रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट मिळतील. म्हणजे काय तर ह्या सगळ्या सेवा क्षेत्रांचं वैशिष्ट्य असं आहे की भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांच्या आणि करिअरच्या संधी आणि माणसांनी माणसाशी जोडण्याच्या संधी तंत्रज्ञानाच्या अर्थातच साह्याने, तंत्रज्ञानाच्या खांद्यावर पक्क उभं राहून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या खांद्यावर उभं राहून ह्या ज्या संधी आहेत, ह्या संधी मला मिळवायच्या असतील तर मला अडचणीची एकच गोष्ट आहे की या सगळ्या संधींकडे नेणारे शिक्षणाचे कार्यक्रम फार मर्यादित आहेत. मग मला काय केलं पाहिजे? तर मला ही 3 वर्ष मला या क्षेत्रामध्ये 12वी नंतर प्रत्यक्ष काम केलं पाहिजे. प्रत्यक्ष सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक काम करणं हेच ज्ञान मिळवण्याचं एकमेव माध्यम आहे. शिक्षणाचं माध्यम इंग्रजी मराठी भाषा असू शकते, पण ज्ञान मिळवण्याचं माध्यम हे प्रत्यक्ष कृती, प्रत्यक्ष काम, आणि ते सुद्धा काम विध्वंसक काम नाही, संहारक काम नाही, तर सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक काम हेच ज्ञान मिळवण्याचं एकमेव साधन. आणि मग त्या ज्ञानातून, त्या कामातून ज्ञानप्राप्ती होते आणि त्या ज्ञानप्राप्तीतून अधिक फलदायी असं काम निघतं. त्या काम तुम्ही ज्यावेळी करता त्यावेळी तुम्हाला टॅसिट नॉलेज मिळतं, आणि मग तुम्ही ज्यावेळी गुगलवर जाता किंवा कोर्सिराचे कोर्सेस करता, युडेमीचे कोर्सेस करता किंवा कुठल्या तज्ज्ञांना भेटता, पुस्तकं वाचता, ग्रंथ वाचता, त्यावेळेला त्या टॅसिट नॉलेजचं एक्सप्लिसिट नॉलेजमध्ये रूपांतर होतं. आणि ही जी तपश्चर्या आहे ही आता तुम्ही केली पाहिजे. कारण या क्षेत्रांमधलं ज्ञान कुठल्याही पुस्तकात मिळेल अशा भ्रमात तुम्ही राहू नका. त्याच्याने तुमच्या करिअरमधली 3 वर्ष वजा होतील. मग तुम्ही ते सुरू कराल आणि कुठेतरी इंटर्नशिप सुरू कराल. त्याच्यामुळे आपल्याला काम, मग त्याच्यातून मिळणारं ज्ञान, त्या टॅसिट नॉलेजमधून मग मिळणारं एक्सप्लिसिट ज्ञान, आणि त्या एक्सप्लिसिट ज्ञानासाठी ज्ञान मिळवायचं नाही, कारण नॉलेज कन्झ्युमरिझमला काहीच अर्थ नाही, त्याला मर्यादाच नाही. तर ज्ञानसुद्धा कशासाठी मिळवायचं? तर त्या ज्ञानाचं ते काम अधिक चांगलं करण्यासाठी ॲप्लिकेशन करायचं, त्याचं उपयोजन करण्यासाठी चांगलं ज्ञान मिळवायचं. त्यासाठी MKCL फिनिशिंग स्कूलचा एकच उपक्रम सांगतो, कारण वेळेची मर्यादा आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. पण BBA नावाचा कोर्स आहे, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. त्याच्यामध्ये आम्ही 12वी झालेल्या जो विद्यार्थी आहे, जो आमच्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये आणि आमच्या प्रवेश परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो, त्याला आम्ही पहिल्या दिवशीपासून साधारणपणे 8,000 रुपयाची स्कॉलरशिप देतो. त्याला पहिल्या दिवशीपासून एखाद्या कंपनीमध्ये काम करावं लागतं, आणि अनेक नामवंत कंपन्या आमच्याकडे आलेल्या आहेत. म्हणजे यू नेम अ ब्रँड अँड दॅट इज विथ MKCL. पुढच्या वर्षी माझ्याकडे 1 लाख जॉब्स असणार आहेत, कारण अनेक इंडस्ट्रीजना अशा प्रकारच्या मुलांची गरज आहे. सर्व इंटरनॅशनल सर्वेज असं दाखवत आहेत की सर्व्हिसेस सेक्टरमध्ये जाण्याचं योग्य वय 66% पोझिशन्ससाठी त्याच्यात प्रवेश करण्याचं योग्य वय म्हणजे 12वी पास विद्यार्थ्यांचं वय. 3 वर्षाचा अनुभव, 3 वर्षाची डिग्री, 3 वर्षाचं ज्ञान, हे सगळं एकाच वेळी मिळतं. आधी डिग्री, मग ज्ञान, मग अनुभवाचं सर्टिफिकेट, असं करत आयुष्यातली डिग्रीनंतरची 5-10 वर्ष वाया जात नाहीत. सांगायची गोष्ट अशी की तुम्ही कामातून ज्ञानप्राप्ती करण्याची कुठलीही संधी जी मिळेल ती अवश्य घ्या. भारत ज्या क्षेत्रात पुढे आहे, ज्याच्यात 2022पर्यंत
ज्या प्रकारची ग्रोथ होणार आहे ती मी फक्त 2022पर्यंतची सांगितली, कारण तुम्हाला आत्ता ती 3 वर्ष तुमच्या हातात महत्त्वाची आहेत म्हणून तिथपर्यंतच गेलो. अफाट संधी आहेत, उत्साहाने त्याला भिडा. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची की विनर्स नेव्हर चीट अँड चीटर्स नेव्हर विन. त्याच्यामुळे एथिक्स शुड बी दी फर्स्ट वर्ड इन आवर डायरी. फर्स्ट वर्ड इन द डायरी. कधीही अनैतिक वर्तन न करणं, भ्रष्टाचाराचा आपल्याला लवलेश स्पर्श न करणं, हे जर केलं तर ग्राहक तुम्ही जे त्यांना देता त्यापेक्षा फार भरभरून तुम्हाला परत देतात. तुमच्या या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद.